बारामती शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दादा साळुंखे यांची हत्या करण्यात आलेली आहे। टेंभुर्णी पोलीस स्टेशन या ठिकाणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दादा साळुंखे गेल्या अनेक वर्षापासून बांधकाम क्षेत्रामध्ये कार्यरत होते। त्याचप्रमाणे बारामती तालुका राष्ट्रवादी जर्नल कामगार युनियनचे माजी अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे। त्याचप्रमाणे वंजारवाडीच्या माजी सरपंच श्रीमती साळुंखे यांचे ते पुत्र होत। त्यांच्या पश्चात पत्नी, आजी, आई आणि 2 लहान मुले आहेत। वेगवेगळ्या संस्थांची त्यांचा अनेक वर्षापासून संबंध होता। राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान होते। सोलापूर ते पुणे जाणारे हायवे ब्रिजचे खाली एक पुरुष जातीचं प्रेत त्या ठिकाणी पडलेलं आहे। अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही लागलीच मी, माझा स्टाफ, सरकारी अधिकारी हे सगळे आम्ही त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी जाऊन पाहिलं असता साधारण एक 35 ते 40 वयोगटातला एक इसम मृतावस्थेत मिळून आला आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला आम्ही त्या प्रेताची पाहणी केली तेव्हा असं दिसून आलं की त्याच्या डोक्यामध्ये दगड घातलेला आहे। तो दगडही तिथं रक्ताने माखलेला त्या ठिकाणी पडलेला आहे। त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की याचा खून झालेला आहे। त्याप्रमाणे आम्ही त्याचे किस्से किंवा त्याची ओळख पटवण्याची, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरती दगड मारला असल्याकारणे त्याची ओळख पटत नाही। परंतु नंतर आम्ही थोडे त्याचे कपडे वगैरे चेक केले असता आम्हाला तिथं काही त्याचा ओळख पटवण्याबाबतचा काही पुरावा मिळून आला नाही। नंतर आम्ही त्याच्या अंगातील कपडे, शर्ट चेक केला असता त्याच्यामध्ये सिक्वेरा टेलर्स बारामती असा टेलर मार्क मिळाला आणि त्या टेलर मार्कवरून आम्ही याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला। आम्ही 2 टीम बारामती परिसरात पाठवून दिल्या पोलिसच्या। आमच्या तिथे टीम गेल्यानंतर स्थानिक पोलिसांची मदत घेऊन तिथल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आम्ही हे सगळे त्या मैताचे फोटो पाठवले आणि आम्हाला काही वेळातच तिथे रिस्पॉन्स मिळाला की त्या ठिकाणी वंजारवाडी गावचा म्हणजे दादासो गणपत साळुंखे यांच्या वर्णनाशी हे जे बॉडीचे फोटो हे मॅच होत होते आणि त्यांचे नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला।